महाड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज महत्त्वपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्याचे युवक उपाध्यक्ष सुशांत जाबरे यांना 50 ते 60 जणांच्या जमावाने घेरल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. या घटनेत एका अंगरक्षकाचे रिव्हॉल्व्हर हिसकावण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असल्याची माहिती महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आज नगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्वाचं असं मतदान या ठिकाणी पार पडत आहे. आज काही ठराविक मंडळी या ठिकाणी येऊन नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार महाडमध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतो आहे. कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. इथे बाजूलाच जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्व्हर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. हा निंदनीय प्रकार आहे. कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जणू काही भासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे. स्वतःला इतकं महत्त्व खरं तर त्यांनी देणं मला असं वाटतं योग्य नाही. पण आजचा लोकशाहीचा महत्त्वाचा अधिकार बजावत असताना नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालं पाहिजे या हेतूनं आज महाडमध्ये ह्या अशा प्रकारचं आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे. मला नागरिकांना आवाहन या निमित्ताने करायचं आहे की चुकीच्या कुठल्याही पद्धतीला या ठिकाणी तुम्ही भोळी पडू नका. या सगळ्या गोष्टी ते करू पाहत आहेत कारण त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकत आलेली आहे. आगामी महाड नगरपालिका निवडणूक ही युतीच्या माध्यमातून निश्चितपणानं आम्ही जिंकू, पण त्याचबरोबर या सर्व नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण खंबीरपणे स्नेहल जगताप, त्याचबरोबर आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रवीण भाऊ हे निश्चितपणानं आहेत हे आवर्जून मी या निमित्ताने सांगतो.